सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा भक्तगणांचा, ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा। विठुरायाचं विलोभनीय रूप डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांना आस लागलेली असते आणि त्यासाठीच मजल दर मजल करत वारकरी पंढरी नगरीत दाखल होत असतात। पंढरपूरच्या अनामिक ओढीनं खरं तर हे सर्व वारकरी आहे, जो वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे। प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये अगदी भक्तीचं उदाहरण आहे। आपण बघू शकतोय की लाडक्या विठुरायाचं जे विलोभनीय रूप आहे ते डोळ्यामध्ये साठवण्याची जी आस आहे ते प्रत्येक वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळते। सध्या महिला वारकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर लाडक्या विठुरायाची दर्शनाची आस मनामध्ये घेऊन वारीच्या वाटेवरती चालत पंढरपूरमध्ये दाखल झाला आहेत। काय मनात भावना आहेत? खूप छान वाटलं। नाही का, असं लय दिवसापासून इच्छा होती की दर्शनाला जावं, दर्शन घ्यावं। खूप बरं वाटलं। तर आता पंढरपूरमध्ये दाखल झाला आहेत, गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। दर्शन जरी झालं नाही तरी फक्त कळसाचं दर्शन घेतलं तरी एक वेगळं समाधान असतं। तुमच्या मनात काय भावना आहेत पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर? आमचं पायाचं पण दर्शन झालं आणि साक्षात आम्ही पांडुरंग पाहिलं, त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। तर विठुरायाच्या गाभाऱ्यातलं दर्शन म्हणजे एक वेगळं विलोभनीय सोहळा असतो, आनंद असतो। आता तुमच्या अंतरंगात मनात काय भावना आहेत? सर, आम्ही इतके आनंदी आहेत की आम्ही समक्ष देव पाहिल्यामुळं आम्हाला एकदम आमचा आळस पण गेलाय। आम्ही सारे लेकरं घर परपंच सोडून आज देवात माहेरात आलो विठुरायाच्या, त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहेत।